अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले प्रश्न, न्यायाधीशांना 500 गोळ्या झाडण्याचा अनुभव। आरोपीने अचानक पोलीस अधिकाऱ्यांनी कमरेला लावलेले पिस्तूल खेचले आणि 3 गोळ्या झाडल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला। यावरून स्वतः 500 गोळ्या झाडण्याचा अनुभव असलेल्या न्यायाधीशांनी सरकारी वकिलांवरच प्रश्नांच्या फैरी सुरू केल्या। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी शिंदेंच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। यावर आज सुनावणी झाली। यामध्ये आपल्या मुलाचा एन्काउंटर करून त्याचा विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वापर केला जाणार असल्याचा आरोप अण्णा शिंदे यांनी केला आहे। शिंदे यांच्या वतीने वकील अमित कटारनवरे यांनी युक्तिवाद केला। यानंतर कोर्टाने सर्व प्रकरण ऐकून घेत पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली। या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली SIT स्थापन करून चौकशी करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे। देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय असे मेसेज सोशल मीडिया बॅनरद्वारे फिरू लागले आहेत। मग न्याय व्यवस्थेची गरजच काय असा सवाल याचिका कार्यकर्त्या शिंदे यांनी केला आहे। मुंबई हायकोर्टात न्यायाधीश चव्हाण यांच्या समोर ही सुनावणी झाली। आरोपीने अचानक पोलीस अधिकाऱ्यांनी कमरेला लावलेले पिस्तूल खेचले आणि 3 गोळ्या झाडल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला होता। यावरून स्वतः 500 गोळ्या झाडण्याचा अनुभव असलेल्या न्यायाधीशांनी सरकारी वकिलांवरच प्रश्नांच्या फैरी सुरू केल्या। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.